शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या हयातीतच असं जाहीर केलं होतं की मी कधीही अपचरित्र लिहिणार नाही आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला, त्यांच्या शब्दावर ते ठाम राहिले. शरद पवारांनी मात्र त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या जीवनामध्येच त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित केले. आत्मचरित्राचे आतापर्यंत 2 भाग प्रकाशित झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हयातीतच धर्मवीर 1, धर्मवीर 2 हे 2 सिनेमे निर्माण केले आणि या सिनेमाच्या माध्यमातून आपली कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून आणि विरोधी पक्ष नेता म्हणून अनेक उतार चढाव झाले, अनेक खळबळजनक घटना झाल्या. त्यांनी स्वतः अनेक गौप्यस्फोट केले. मुलाखती देताना देवेंद्र फडणवीस अनेकदा काही घटनांबद्दल असं म्हणतात की वेळ आल्यावर मी ही गोष्ट उघड करेन. अर्थात अनेक गोष्टींबाबत ती वेळ अजून तरी आलेली नाहीये. फडणवीसांच्या मनामध्ये असे किती कप्पे असतील आणि अशा किती कप्प्यांमध्ये त्यांनी मनातली गुपितं कुलूपबंद करून ठेवली असतील हे त्यांनाच ठाऊक. परंतु कधी काळी त्यांनी ही गुपितं लोकांच्या समोर उलगडली पाहिजेत. एखाद्या सिनेमाच्या माध्यमातून किंवा आत्मचरित्राच्या माध्यमातून किंवा चरित्राच्या माध्यमातून तरी देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय काय आहे हे लोकांना जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे.